अध्याय 11वा सुरू आहे. अनेक प्रकारची पाप आणि त्याचं प्रायश्चित्त काय प्राप्त होतं हे ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि ती पाप केल्यामुळं यमपुरीमध्ये कोणत्या पापाला कोणती शिक्षा प्राप्त होते. आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. कोणते पापकर्म केल्यानंतर कोणती शिक्षा प्राप्त होते ही आपण बरेच पाप बघितले. घृत चोर, तूप चोरणाऱ्याला तुपात तळतात, तिथं जाळ घालून खाली कढई ठेवतात, त्याच्यात तळतात. तेल चोरणाऱ्याला तेलात तळतात. किंवा ताक, दूध, दही अशा प्रकारची जी शूद्र चोर, शूद्र म्हणजे ही काय लई मोठी चोरी नाही, सामान्य चोरी, शूद्र चोर ही कशी चोरी ती सुद्धा आपण बघितलेली आहे. ही काय घरी जाऊन कोणी कोणाच्या चोरी करत नाही. तुपामध्ये मापामध्ये पाप करतं, ती चोरी झाली. तेलामध्ये सुद्धा माप देत असताना पैसे जास्ती घ्यायचे, कमी माप द्यायचं. याचा दृष्टांतसुद्धा आपण बघितलेला आहे. आता दही, ताक, दूध ही जी चोरतात त्यांना विटानं मारतात, ही सुद्धा आपण बघितलं. तिथं जे करू ते प्रत्येक कर्माचं झडती, झाडाझडती पूर्ण द्यावी लागते. इथं सुद्धा खूप त्रास व्हायला तर कशाची झडती होईल आपण म्हणतो. सगळी झाडाझडती होऊ लागली केलेल्या कर्माची. तिथं काय करतात, जे दुष्ट लोक आहेत त्यांना शोणित्यास पाजतात, रक्त पाजतात, उदंड मार देतात. ते विचारतात की दुष्कृत्य का केलेस. जेव्हा ते गयावया करतात, मारू नका म्हणतात, तेव्हा ते यमदूत म्हणतात तू दुष्कृत्य का केलंस. आणि स्वर्गातला पाश बांधून थोर सर्वांगाला पाश बांधतात, म्हणजे बांधून टाकतात. आणि थोर जाचणी केल्यामुळे ते प्राणी हाहाकार करतात. बांधून टाकून वरून मार देतात तेव्हा प्राणी रडतात, हाहाकार करतात. पण तेथे एका धर्मा वाचून सोडवणारा नाही. धर्मा वाचून तिथं कोणीच सोडवणारं नाही. आपण जे इथं सत्कर्म धर्म केला, दान धर्म यज्ञ सत्कर्म, ह्याच्या वाचून तिथं कुणीच सोडवणारं येणार नाही. इथं जो पैसा कमवून ठेवला कर्म करून, पाप कर्म केलं, लोकांचं लुबाडलं आणि खूप धन कमवून ठेवलं, त्याचे वारसदार इथंच थांबतात. ती हिसकाटून घेतात सगळं. हिसकाटून कशाला, आपोआपच त्यांच्याकडं ते जातं. आणि ते कर्म करताना जे ती कमवताना जे पाप कर्म केलं ते कर्म मात्र कोणीही त्याला वारसदार नाही. कर्माचा वारसदार आपणच. कुठंही जा, लपून बसा, जे कर्म केलं ते कर्म तिथं येऊन तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. मग ते पुण्यकर्म असू दे नाहीतर पापकर्म असू दे. पुण्यकर्मसुद्धा जर केलेलं असेल तर आपण सुखाची अपेक्षा नाही करू द्या, तरीसुद्धा सुख पुढे हात जोडून उभं राहतं, कारण ते पुण्यकर्माचं फळ असतं. म्हणून पुण्यकर्म जर केलं तर दुष्कर्म, वाईट कर्म आणि सत्कर्म आपण जे म्हणतो, मग सत्कर्म म्हणजे पुण्यकर्म. मग सत्कर्माला पुण्यरूपी फूल येतं आणि ती फुलून परिपक्व झालं म्हणजे दुःखरूपी फळ येतं. सुखरूपी फळ येतं सत्कर्माला. आणि दुष्कर्माला
फूल पापरूपी येतं आणि फळ दुःखरूपी येतं. काय सांगितलं? पुण्यकर्म कशाला म्हणावं तर जी सत्कर्म केलं त्यालाच पुण्यकर्म म्हणावं. आणि सत्कर्माला पुण्यरूपी फूल सांगितलं. आणि ती परिपक्व काळ तो थोडा व्हायला. परिपक्व झालं की पुण्यरूपी जे फूल आलं होतं सत्कर्माला ते परिपक्व झालं की सुखाचा वर्षाव होतो. ते इथं येऊन सुख देतं. आणि दुष्कर्माला पापरूपी फूल येतं आणि ती फूल परिपक्व झालं की दुःखरूपी फळाची प्राप्ती होते. मग तिथं जे दुःख प्राप्त होईलेलं आहे त्या दुःखातून सोडवणारा, धर्मा वाचून सोडवणारा कोणीही नाही. शास्त्रानं जे करा म्हणून सांगितलं ते करणं म्हणजे धर्म. आणि शास्त्रानं जे करू नका म्हणून सांगितलं ते करणं म्हणजे अधर्म. शास्त्र जे सांगतं ते करणं म्हणजेच धर्म. ते सोडिता धर्म तोच माता पिता आणि बंधू. त्या सोडल्यामुळे ही जाचणी भोग असे ते किंकर सांगतात. धर्म सांगितले इथले धर्म. हा ध्येय धारण केल्यानंतर जे धर्म आहेत ते धर्म इथं करावे. ऋण असतं बऱ्याच लोकांचं. ऋण घेऊन जर आपण तसेच राहिलो तर त्या ऋणातून मुक्ती होत नाही आणि ते पापच आहे. लोकांचं ऋण न फेडणं म्हणजे. मग कुणाकुणाचं ऋण आहे? माता पिता आणि बंधू. सगळ्यात मोठं ऋण जर कुणाचं असेल तर माता पिता ह्यांचं ऋण आहे. आणि ह्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची सेवा करणं. पुढे सांगितलं त्यातसुद्धा पापाचं फळ काय आहे ते. तर माता पिता आणि बंधू, मोठा बंधू असू द्या, लहान भावाला किती सांभाळतो लहानपणी, किंवा कोणता लहान भाऊ मोठ्या भावाला सांभाळतो, तर ह्यांचंसुद्धा ऋण असतं. त्या सोडल्यामुळे ते जाचणी भोग असे ते किंकर सांगतात. तू माता पित्याला वारेवर सोडलंस किंवा बंधू तुझा वृद्ध झालेला आहे, अशक्त आहे, त्यालासुद्धा तू वारेवर सोडलंस आणि ते तुझ्याकडून पाप घडलं, जाचणी भोग. आणि त्याचीच मी पाप काय केलं असं विचारल्यानंतर यमदूत सांगतात, आईवडिलाला सांभाळस का? आईवडिलांनी तुला किती सांभाळलं, तू त्यांना किती सांभाळस? माता पिता आणि बंधू तिघाचं सांगितलं इथं. माता पिता आणि बंधू या सोडल्यामुळे ही जाचणी भोग असे ते किंकर सांगतात. मला का मारू लागलात बाबा, मी काय केलं जर म्हणलं तर ते सांगतात, आई वडिलाला जाचणी दिलीस आणि बंधूला सुद्धा त्रास दिलास म्हणून तुला ही जाचणी आलेली आहे. हा त्रास तुला भोगावा लागत आहे. आपण पाप केलेलं लक्षात राहत नाही, पुण्य मात्र लक्षात राहतं. पाप आपण जेव्हा सत्कर्म करतो, सत्कर्म करू लागलो आपण कोणतं तरी, आणि कुणी आपल्याला त्रास देऊ लागलं तर, किंवा सत्कर्म केलं नाहीस तू असं म्हणू लागलं तर आपल्याला काय वाटतं? जाऊ द्या, कुणाला नाही कळालं तर आपण आता सासू सासऱ्याची सेवा करू लागलो, आई वडिलाची सेवा करू लागलो, आणि कुणी म्हणलं काहीच करत नाहीस तो सासू सासऱ्याचं, तर आपल्याला काय वाटतं? ईश्वर बघायलेला आहे, देव बघायलेला आहे. ह्यांनी म्हणलं म्हणजे काय झालं? वरून तपायलेला आहे, तो सगळं बघायलेला आहे. यमराज नाही पण देव बघायला असं वाटतं आपल्याला. ती यमराजच बघायलेला असतो दोन्ही खांद्यावर बसून, चित्रगुप्त. पण आपल्याला वाटतं देव बघायला आहे. पण जेव्हा आपण दुष्कर्म करतो, त्यांना त्रास देतो, तेव्हा आपल्या लक्षात येत नाही देव बघायला आहे म्हणून. हे करताना त्याच्या चुका काढून त्यांना त्रास देतो, हाकलून देतो, तेव्हा वाटत नाही देव बघायला आहे. जेव्हा चांगलं कर्म करतो तेव्हा वाटतं देव बघायला आहे. मग ही असं का केलंस? माता पिता बंधू यास सोडल्यामुळे ही जाचणी भोग आहे असे ते किंकर सांगतात. मला का जाचणी होऊ लागली? प्रत्येकाला तसंच वाटतं, मी पापच केलं नाही,
आणि पाप न करता मला त्रास होऊ लागला आहे. पाप लक्षातच राहत नाही, पुण्य मात्र मी किती केलं हे लक्षात राहतं. आपण तर सामान्य आहोत, आपल्या तर लक्षात नाही राहायचं. भीष्माचार्यांना सुद्धा तसं वाटलेलं आहे. भीष्माचार्यांनी सुद्धा कृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला आहे, कृष्णा, अरे का मला ह्या बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं? मी ह्या जन्मात येऊन एवढं मोठं कोणतं पाप केलं? कृष्णानं आठवण करून दिली, भीष्माचार्यांना आठवण करून दिलेली आहे. पितामह, तुम्हाला वाटतं तुम्ही काहीच पाप केलं नाही. ज्यावेळेस द्रुपदीचं वस्त्रहरण व्हायलेलं उघड्या डोळ्यानं बघत होतात, ती पुण्यकर्म होतं का तुमचं? ह्या सभेमध्ये त्या दुर्योधनाला आवरणारं तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. आणि तुम्ही जर तिथं त्याला आवरलं असतं तर तो थांबला असता, पण तुम्ही थांबवलं नाही. लहान मुलांना, आपल्या मुलाबाळांना वाईट कर्म करत असताना पालकाचं थांबवण्याचं काम आहे. त्यानं नाही ऐकलं तर तरीसुद्धा होता होईल तेवढा प्रयत्न करून आपण जन्माला घातलेल्या संतानानं दुसऱ्याला त्रास देऊ नये. आपण निर्माण केला वळघोडा, शेजाऱ्याला लावली पिढा, अशा प्रमाणे होऊ नये. दुसऱ्याला, आपल्या संतानापासून कोणताही त्रास होऊ नये. आणि त्रास जर झाला तर माता पित्याला सुद्धा त्याचा दोष सांगितला. आई वडिलांनी तर तिथं कृष्णानं सांगितलेलं आहे, द्रुपदीचं वस्त्रहरण करत असताना उघड्या डोळ्यानं तुम्ही बघितलं. तुमच्यासारखं पाप सामान्य माणूससुद्धा करू शकत नाही. आपलीच कुलवधू सभेमध्ये विवस्त्र करायलेला आहे, त्यावेळेस सामान्य माणूससुद्धा पेटून उठला असता. पण तुम्ही एवढे मोठे महान होतात. अष्टवसूचे अवतार आहेत ती, 8व्या वसूचे. भीष्माचार्य सामान्य नाही, देवाचे अवतार आहेत. आणि एवढे तुम्ही असताना तुम्ही त्याला थांबवलं नाही. आणि तुम्ही म्हणता मी कोणतं पाप केलं? पाप तुमच्या लक्षात राहिलेलं नाही, पण कर्म आहे ना त्याच्या सगळंच लक्षात असतं. त्यावेळेससुद्धा भीष्माचार्यांनी खाली मान घातली. त्यांनासुद्धा माझ्याकडून पाप झालं असं वाटलं नाही. आपण तर सामान्य, आपल्याला तर तसं वाटतंच. आणि ग्रंथ कशासाठी आहेत? आपल्यावरच आपण नजर ठेवायची. ग्रंथ लोकासाठी, अद्वितीय ग्रंथ लोकासाठी नाहीत. आपलीच तपासणी आपल्याला करायची. आपल्या मनामध्ये कोणते विचार येऊ लागले तर माझ्या मनात असं का होऊ लागलं, ही आपली तपासणी आपण करायची. आणि ही होईल ते नेमकं काय आहे? आता कुठं मी गेले आणि मला जर मान दिला नाही, जसं माझ्या मनात आलं मला का मान दिला नाही, तर आपली तपासणी आपण करून बघायची. तुला असं का होईल, काय तुझ्या मनामध्ये हे? आपल्यावर पहारा खडा आपण ठेवायचा, म्हणजेच आपली प्रगती होते. जेव्हा आपल्या चुका, आपले दोष, भांडे वाजवू नको आता, आपल्याला कळतात, तेव्हा आपली प्रगती होईलेली असते. पण समाजात तसं होत नाही. आपले स्वतःचे दोष कळत नाहीत, लक्षात येत नाहीत आणि दुसऱ्याचे कळाल्याशिवाय राहत नाहीत. सगळे लोक कसे करायले, काय वाईट वागायले सगळं आपल्याला माहीत आहे, पण आपण काय करायलो त्याच्यावर पांघरून घालतो. आपण सगळ्यात मोठा धोका इथं आपण आपल्याला देतो, दुसऱ्याला नाही. लोकांचे दोष काढले तर आपल्याला पाप लागतं आणि आपले दोष आपल्याला दिसले तर ते विरून जातात, ते निघून जातात आणि ते देह शुद्ध होतो. असंच इथं माता, पिता आणि बंधू या सोडल्यामुळे ही जाचणी भोग असे ते किंकर सांगतात आणि प्राण्यास महाक्रूर पीडा करतात. साधी पीडा नाही तर महाक्रूर आहे ती. थोडीसुद्धा दया नाही त्यांच्याकडं. कोणाच्या बाबतीत? इथं ज्यांनी पाप केलं त्यांच्या बाबतीत. यासाठी हा नरदेह येऊन धर्माचा अव्हेर करू नये. ह्या नरदेहामध्ये येऊन धर्माचा अव्हेर करू नये. 1 मिनिट हा, चालेल.
ओम नम शिवाय कोणतरी आलतं म्हणून गेलते बाहेर. ओम नम शिवाय. तर धर्माचा अव्हेर करू नये. धर्माचा अव्हेर जर केला तर पीडा निश्चित आहे. आणि धर्मानं जर वागलं तर धर्मच फक्त सोडवणारा आहे. धर्माशिवाय आपल्याला तिथं कोणीच साथ देणारं नाही. आणि धर्म काय कुठं करायला जायचं नाही, रोजच्या नित्य जीवनामध्ये धर्म करायचा आहे. ज्याने वन छेदले, कुठपर्यंत आलं होतं, हीच धर्माचा अव्हेर करू नये. ज्याने वन छेदले त्यास यमदूत बांधून मारीत आणतात. झाड तोडले विनाकारण. ज्याने रस्त्यावर वाटसरूला आराम मिळावा, उन्हाळ्याच्या दिवसात जर कुणी वाटसरू चालला तर ह्या वृक्षाखाली बसल म्हणून काही लोकांनी झाडं लावली आणि काही विकृतीनं तोडून टाकली. त्याचे वन छेदले त्यास यमदूत बांधून मारतात. बांधून मारीत आणतात व अग्निकुंडात टाकतात. झाडं तोडणाराला अग्नीमध्ये टाकतात. आता तुम्हास विनाकारण झाडं तोडणाराला विकृती म्हणून आता तुम्हास अशी शंका येईल की हे तो ध्येय कसे सहन करील. वाटतं आपल्याला. आता आपल्याला ही त्रास झाला की ध्येय पडतो. मग तिथं इतका त्रास असताना तिथं ध्येय कसा पडत नाही, मरत कसा नाही. हा ध्येय इतकं कसं सहन करत असेल तिथं. तर कर्माप्रमाणे ध्येय निर्मिलेला असतो. ती सहन करण्यासाठी त्याला तसा ध्येय तिथं दिलेला असतो, तसाच उत्पन्न केलेला असतो. पूर्वदेह टाकला म्हणजे कीटकाप्रमाणे ते प्राणी मागील पाश सोडून नूतन देह धारण करतात. पूर्वदेह सुटला की दुसरा देह धारण करतात. जो सूक्ष्म ध्येय आहे तो फिरत राहतो. असे असंख्यात ध्येय येथे पडलेले असून भलत्याच देहात घालून यातना भोगवितात. त्यांच्याकडे बरेच ध्येय आहेत असे. त्या सूक्ष्म देहाला तिथं आश्रय देण्यासाठी ते सहन करण्याची, ज्या ध्येयामध्ये मरण येत नाही आणि सहन करण्यासाठी त्याला तसा ध्येय तिथं त्या यमपुरीमध्ये दिला जातो. भलत्याच देहास घालून यातना भोगवितात. जे भोजनात विघ्न करतो. कुणी अन्नदान करायला तर त्याला अन्नदान करू देत नाही. किंवा कुणी जेवाय आलं आणि घरातल्या घरात सुद्धा, आता बाहेरचं तर जाऊ द्या, घरात 4 जण आहेत, 6 जण आहेत आणि कुणी जेवाय आलं आणि एक जण म्हणू लागले जेवण करा आणि जेवाय वाढू लागलं तर दुसरं त्याला जीव वाढू देत नाही, काहीतरी अडथळे आणतो. किंवा बाहेरचा असो, कुणीही असो, भोजन देणार देऊ लागला आणि त्याला जर नाही देऊ दिलं तर भोजनात विघ्न करतो, अन्नदानात विघ्न करतो व दुसऱ्याच्या पादरक्षा व वस्त्रे चोरतो. दुसऱ्याच्या चपला चोरतो आणि कपडे चोरतो. असे सुद्धा चोर असतात बघा तुम्ही. मंदिरात गेलं की चपला हरपतात. पादरक्षा व वस्त्रे चोरतो. वाळू घातलेले वस्त्रे चोरून नेतो. त्यास आसीपात्रास दारुण मारा करून शालवृक्षाजवळ टाकतात. काटेरी वृक्षाजवळ, शालवृक्षाजवळ टाकतात. अरण्यामध्ये जिथं कसलीच सुविधा नाही, दाट घनदाट अरण्य आहे, अशा अरण्यामध्ये त्याला नेऊन टाकतात. 4 बाजूला काटे असतात त्याच्या आणि त्याला उरपाट टांगतात. शालवृक्षाजवळ टाकतात. तो कोणी खाद्यपान आणि विविध फळे चोरतात. खायच्या वस्तू चोरतात, विविध फळे चोरतात. त्यास
नरक नदीत आणून पोयपान करवितात. तिथं जी नदी आहे, वैतरणी नदी, नरकाचं नरकुंड जे आहे त्याच्यामध्ये घालून त्यांना ते पाजतात, नरकपान करवितात. ते कर्णनासिकापर्यंत चिरकाल पचून त्यास कृमी कीटक तोडतात. त्या घाणीमध्ये कृमी कीटक असतात, त्याला तडात तोडतात. तोडत असताना त्याला खूप त्रास होतो. त्रास होत नाही असं नाही, त्रास होतो पण मरण येत नाही. घरी अथवा वनात जे अग्नी लावतात, कुणाच्या घराला अग्नी लावून देतात किंवा अरण्यामध्ये कुणाच्या कडव्याच्या गंजीलाच अग्नी लावून देतात, कुणाचं उभं धान पेटवून देतात. ही जी विकृती असतात अशा अग्नी लावतात, त्यास नाना प्रकारे ताडण करून अग्निमंडळात टाकतात. त्याला अग्नीमध्ये जाळतात म्हणजे मरण येत नाही, पण अग्नीचा जो मंडळ सगळीकडं अग्नी पेटलेला आहे असं अग्निमंडळ त्याच्यामध्ये टाकतात. कुणाला ज्यांनी लोकाचे घरं पेटवून दिले, लोकाचं शेत वाळलेलं असेल तर पेटवून दिलं, एखाद्याच्या झाडाला उगीचच आग लावली किंवा कुणाची कडब्याची गंज पेटवून दिली, अशा ज्यांनी कृती केलेली आहे त्यांना तिथं पेटवून देतात म्हणाय हरकत नाही. इथं ह्यानं पेटवून दिलं दुसऱ्याला, तिथं त्याला पेटवून देतात, अग्नीच्या भडक्यामध्ये त्याला टाकतात. पतिद्रोह व कलह करणाऱ्या अशा स्त्रियास, पतीबरोबर भांडणं करून पतीला सोडून देणाऱ्या, आपण पत्नीबरोबर वाद घालून निरपराधी पत्नीला सोडून जर दिलं तर कोणती शिक्षा होते हे आपण बघितलं. लोहच्या तप्त स्त्रियाला आलिंगन द्यायला लावतात, बऱ्याच प्रकारे ती आपण बघून आलेलो आहो. तर आता इथं पतिद्रोही सांगितलं, तिथं पत्नीद्रोही सांगितलेलं होतं. पतीबरोबर विनाकारण वाद घालायचा आणि पतीजवळ राहायचं नाही, पतीला सोडून जायचं. कलह करणाऱ्या अशा स्त्रियास शालवृक्षावर ऊर्ध्व वाघुळाप्रमाणे लोंबकळवितात, खाली मुंडकन वरी पाय करून बांधतात, वटवाघुळासारखं. आपण वटवाघुळं बघितलेले आहेत, खाली मुंडकन वरी पाय करून ते लोंबायलेले असतात. तसं ही जी स्त्रिया आपल्या पतीबरोबर वाद घालतात, राहायचं नसतं त्यांना पतीपाशी म्हणून, आणि सोडून देतात पतीला, अशा त्यांना वटवाघुळाप्रमाणे उरपाट टांगतात असून त्यास महामदगुलाने ठोकितात. नुसतं उरपाट टांगून थांबत नाहीत, तर खाली मुंडकं वरी पाय करून टांगतात आणि मोठमोठ्या दंडाने मारतात. अशा असंख्य स्त्रिया मी पाहिल्या, एक नाही दोन नाही तर असंख्य स्त्रिया मी अशा पाहिलेल्या आहेत असं नाशिकेत सांगत आहेत. अशाच बऱ्याच स्त्रिया मी पाहिल्या. नंतर अग्नीने दैदिप्यमान झालेल्या लोहाच्या पुरुषास आलिंगन देवितात. पतीला सोडून देऊन व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना लोखंडाचे पुरुष उत्पन्न करतात आणि आलिंगन द्यायला लावतात. लोखंडाचे पुरुष उत्पन्न करायचे, ती लाल लाल होऊस तो तापवायचं त्या लोखंडाला आणि त्याला आलिंगन द्यायला लावतात. लोहाचे पुरुष आलिंगन देवितात आणि त्यांची जीभ ओढून छेदतात, त्यांची जीभ बाहेर काढून कापून टाकतात व उदंड हाणतात, मारतात, हाणतात असं सांगू लागलेले आहेत. याप्रमाणे केल्या कर्माची झडती द्यावी लागते. ते प्राणी बहुत करुणा भागतात, पण ते निर्दयदूत त्यास सोडवीत नाहीत. खूप करुणा भागतात, गयावया करतात, माफ करा म्हणतात, पण माफी तिथं नाही. पुरुषाने अगम्य गमन केले असता त्यास अशा प्रकारे दंडून अग्निकुंडात टाकतात. पुरुषाला सुद्धा अगम्य गमन, जिथं जाऊ नये तिथं जर गेले पाय त्याचे तर त्याला अग्निकुंडात टाकतात
अगम्य गमन करणं म्हणजे वाईट ठिकाणी गमन करणं, व्यभिचार करणं किंवा मद्यपान करण्यासाठी पाय चालतातच चांगल्या ठिकाणी. पंढरपूरला जाताना पाय चालतात, कपिलधारला जाताना पाय चालतात, तर नाही त्या ठिकाणी जाताना सुद्धा चालतात. मग चांगल्या ठिकाणी जर गमन केलं तर तिथं पुण्य प्राप्त होतं आणि त्या पुण्याचं फळ रथामध्ये बसून मिरवीत नेतात, वाजवीत गाजवीत सत्कार करत. परंतु अगम्य गमन ज्या पुरुषानं केलं, अशा प्रकारे दंडून अग्निमंडळात टाकतात. अशा पुरुषाला सुद्धा अग्निमंडळामध्ये टाकतात. त्याचे क्रूर हृदय व अपराधी पतिव्रतेस गांजतो. पतिव्रता पत्नी आहे, तिचा कोणताच अपराध नाही, तरी विनाकारण खूप त्रास देतो, गांजतो. त्याची जीवा छेदून दारुण दुःखाने त्यास पूर्ण क्लेश देतात, पूर्ण दुःख देतात त्याला. त्यानं इथं जेवढं केलं तेवढं झाडाझडती सगळी घेतात त्याची. परजीवास दुःख देतात व परक्रोश वृथा करीतात. विनाकारण दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्या जीवांना सुद्धा, पशुपक्ष्यांना, प्राण्यांना विनाकारण जे त्रास देतात, परक्रोश वृथा करतात. कुणी आक्रोश करत असेल, एखाद्याचा मुलगा वारला म्हणजे मोठं दुःख झालं कोणतं का होईना, आणि ते आक्रोश करू लागलेलं आहे, आणि आक्रोश करत असताना त्याची टिंगल करायची, त्याची थट्टा करायची पुन्हा. अशांना सुद्धा खूप मोठी शिक्षा आहे, करतात. सत्यधर्माचा द्वेष, अशास्त्री मिथ्यवादी जे सत्यधर्म सत्यानं वागणारे असतात त्याचा द्वेष करतात. असत्यानं वागणाऱ्याला सत्य वागणं सहन होत नाही, आणि सत्यधर्मानं जे वागतात त्याचा विनाकारण द्वेष करतात, निंदा करतात. असे असत्यवादी लोक जे असतात ते अशास्त्री, कोणतंही शास्त्र कधी बघितलेलं नाही, कोणताही शास्त्राचा थोडाही अभ्यास केलेला नाही. अशास्त्री, मिथ्यवादी, खोटं बोलणारे, खरं बोलतच नाहीत, लबाड, विनाकारण लबाड बोलणारे. जिथं लबाड बोलायची आवश्यकता नाही तिथं सुद्धा लबाड बोलतात. मिथ्यवादी, ती खोटंच बोलतात सारखं. अनृत्त, अमंगळ राहणारे, स्नान करायचं नाही, कोणतंही पवित्र राहायचं नाही, स्नान करायचं नाही, बिना आंघोळीचं जेवण करणं, अमंगळ, दुपारी उठणं, अशा प्रकारे शास्त्रविरोध वागणारे. सज्जन विरोधी, जे सज्जन आहेत, देवधर्म करतात, त्यांचा विरोध विनाकारण करायचा. साधू संतसुद्धा बरेच तपस्वी असतात बघा, त्यांना विनाकारण त्यांच्यावर आरोप करून त्यांना अटक करण्यापर्यंत ह्यांची मजल जाते, काही समज नाही. तरीसुद्धा सज्जन विरोधी, का तर ते सज्जन का आहेत ह्याचा एवढाच त्यांचा दोष असतो. मंदिरात कोणी साधना करू लागलं, भजन पूजन करू लागलं, हे सुद्धा सहन होत नाही लोकांना, त्यांचे विरोध करतात. काय मोठमोठ्यानं ओरडतात, कंपाळ उठवील आमचं, पहाटपासूनच मंदिरात ओरडतात. काय मिळतं ह्यांना असलं करून, दुसऱ्या आपणही झोपत नाही, दुसऱ्यांनाही पहाटपासून झोपू देत नाही, माईक लावून बोंबलतात. अशा प्रकारे बोलतात बघा लोक. तर सत्यधर्मद्वेषी, अशास्त्री, मिथ्यवादी, अनृत्त, अमंगळ, सज्जन विरोधी, पितृशब्दी विन्मुख. सूक्ष्मातलं सूक्ष्म आपल्याला सुद्धा शिकायसारखं खूप सांगितलं ह्याच्यामध्ये. आई वडिलाची आज्ञा मोडणारे, आई वडिलाचा शब्द एकही शब्द ऐकत नाहीत, विरोधात वागतात असे पितृशब्दी विन्मुख. आई वडिलांनी सांगितलं तसं वागायचं नाही, त्याच्या विरोधात जायचं प्रत्येक गोष्ट, विन्मुख. आणि दुष्ट, अशांना चिरकाल नरक नदीत राहून त्यास ग्रंग्र, घारी आणि जंबूक विदारितात.
म्हणून ते बुडी मारतात, तो नरकात कीटक तोडतात. आईवडिलाच्या शब्दाच्या विरोधात वागणारे, चांगलं सांगू वाईट सांगू, विरोधात जायचं म्हणून जायचं, त्यांनी सांगितलं म्हणून करायचं नाही, असे बरेच असतात बघा. आणि दुष्ट म्हणजे कुबुद्धी असते, त्यांची सद्बुद्धी नसते. त्यांच्या अंतःकरणामध्ये चांगलं कोणतंच भरलेलं नसतं. दुष्ट असतात. तो दुष्ट म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणारे, मग कुणीही असो दुसरं. अशांना चिरकाल नरक नदीत राहून दुसऱ्याला त्रास देतात. काही लोक तर बघा तुम्ही, ही दुकानदारांना सुद्धा त्रास देतात, पैसे आम्हाला विनाकारण दे म्हणून, वसुली कर म्हणून. असे जे दुष्ट असतात, काहीच घेतलेलं नाही त्यांनी, पण विनाकारण त्रास देऊन वसुली करणारे. नाही पैसे दिलेस की तुला मारतो, तुला इथं बसू देत नाही, इथून उठवून लावतो. कशाचे पैसे? तर उगाचच पैसे आमचे दे म्हणून. दुष्ट अशांना चिरकाल नरक नदीत राहून त्यास अनेक पक्षी, ग्रंग्र, घारी आणि जंबूक ही पक्षी सांगितले. ते त्यांना विदारतात, म्हणजे खातात त्यांचं मांस फोडून, हातपाय फोडून त्यांचे, म्हणून विदारतात. म्हणून ते बुडी मारतात, तर नरकात कीटक तोडतात. आधीच नरकात पडलेले असतात आणि वरून पक्षी येऊ लागले आणि पक्षी येऊन त्यांच्या हातपाय तोडू लागले, म्हणून त्या नरकामध्ये खाली बुडी मारतात ते. आणि खाली बुडी मारली की खाली नरकामधले कीटक तोडतात. विश्लेषण करून सांगितलं, मधी बुडीला मारली की मधले कीटक त्यांना तोडतात. हे नरकाच्या वरी तोंड काढलं की वरच्या घारी, जंबूक ही जी पक्षी आहेत ती त्यांना वरून त्यांचे डोळे फोडतात, त्यांना टोचा मारतात. रत्न, माणिक, सुवर्ण, अलंकार याची चोरी व परकार्यास विघ्न. रत्न, माणिक ही सुवर्ण ही मौल्यवान वस्तू आहेत, ह्यांची चोरी करणारे किंवा अलंकार याची चोरी करणारे, दुसऱ्याच्या कार्यामध्ये विघ्न आणणारे. कोणतंही काम दुसरे करायले की विनाकारण त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आणणं. सत्कार्य असो, सत्कार्य करणाऱ्यांना विघ्न आणणारे. कोणाच्या दुसऱ्याच्या लग्नामध्ये लग्न कार्य असेल तरीसुद्धा विनाकारण विघ्न आणणारे. आणि निर्धनाचा द्रव्यपहार करणारास कुंभीपाकी घालतात व अनेक दुःखे पिडून महाघोर जाचणी करतात. कुंभीपाकी नरकामध्ये घालतात आणि जाचणी करतात. वेदशास्त्र, पुराण निंदा, बालवृद्ध ब्राह्मण यांची आणि कन्यापुत्रांची वंचना. वेदाची निंदा, शास्त्राची निंदा, पुराणाची निंदा करतात लोक. निंदा बाल, वृद्ध आणि ब्राह्मण, लहान बालक आहे घरामध्ये आणि वडील जो पिता जो आहे घरामध्ये, लहान बालक आहे आणि त्याला सोडून देतो वारेवर, काहीच करत नाही त्याचं. वृद्ध माता पिता आहेत घरामध्ये, त्यांचंही काही करत नाही, त्यांना हाकलून देतात, वृद्धाश्रमात नेहून सोडतात. ब्राह्मणाला सुद्धा वाऱ्यावर सोडू नये. आपलं कर्तव्य गृहस्थीचं ब्राह्मणाला सांभाळणं. त्यांना ब्राह्मण जे असतात ते पूजा अर्चना करतात, म्हणून आपलं कर्तव्य त्यांना सुद्धा सांभाळणं. जसं लहान बाळाला सांभाळणं कर्तव्य आहे, वृद्ध माता पितांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे, तसंच ब्राह्मणांना सांभाळणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्यांना कमी जास्त पडलं तर आपण द्यायला पाहिजे सद्गुरूला, ब्राह्मणाला. आणि कन्यापुत्राशी वंचना. कन्यापुत्रालाही जो सांभाळीत नाही, त्यांच्यापासून लांब जाऊन राहतो, त्यांची कोणतीच जबाबदारी घेत नाही, करून आपण मिष्टान्न भोजन करतात. फक्त स्वतःचं बघतो, स्वतःपुरतं कमवतो, स्वतःपुरतं खातो आणि सगळ्यांनाच वारेवर सोडून देतो.
कुटुंबाला, पत्नी, मुलं, लहान बाळ, वृद्ध माता पिता आणि ब्राह्मणसुद्धा, कन्या पुत्र, मिष्टान, आपण ही सगळ्यांचं कोणाचंच काही करत नाही. ही सुद्धा धर्मच सांगितला, धर्मच आहे ही सुद्धा. पती आजारी असेल तर पत्नीनं सेवा करणं ही पत्नीचा धर्म आहे. पण पत्नी आजारी असताना पतीनं सुद्धा त्याची सेवा करणं हे सुद्धा धर्मच आहे. मग ही प्रपंचातले धर्म सांगितले आपले. इथं कुठं लांब जाऊन खूप पुण्य कमवायचं नाही, काही तपश्चर्या करायची नाही, तर धर्म सांगितला इथं. लहान बाळ असेल तर बाळाला घरातल्या घरात चांगलं सांभाळावं, वृद्ध माता पित्याला सांभाळावं, गृहस्थाश्रमीनं ब्राह्मणाला सांभाळावं, सद्गुरूच्या मठामध्ये जाऊन तिथं दान धर्म करावा. सद्गुरूसुद्धा आपलं सगळं सोडून त्यांनी, सगळं काहीच नसतं, त्यांना संन्यास घेतला आहे. त्यांनी कोणासाठी घेतला आहे? आपल्यासाठी घेतला आहे. जसं माता पित्यानं त्याग केला आपल्यासाठी, तसं सद्गुरूंनी सुद्धा आपल्यासाठीच त्याग केलेला आहे, आपल्या उद्धारासाठीच. म्हणून ब्राह्मण सद्गुरू ह्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडू नये असं सांगितलेलं आहे. आज होईल अध्याय म्हणलं होतं, पण राहिलं आता अजून बरंच राहिले अजून. तर आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण परवाच्या भागात बघू. आता उद्या मात्र गुरुपौर्णिमा आहे. उद्या सद्गुरूंच्या भेटीला जायचं आहे. उद्या काय पाठ होणार नाही. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सद्गुरू उद्या जी गुरुपौर्णिमा आहे, ह्या पौर्णिमे दिवशी 100% गुरुतत्व धरणीवर असतं, भूमीवर असतं. पूर्ण भूमीवर तत्व आहे, गुरुतत्व जे आहे ते. त्याच्यामुळं उद्या सद्गुरूचं दर्शन, सद्गुरूची भेट, सद्गुरूच्या ऋणातून थोडं का होईना मुक्त होण्याचा मोका उद्या असतो. तो मोका साधून घेण्यासाठी आपण सगळ्यांनीच सद्गुरूचं दर्शन तरी घ्यावं. जेवढं होईल तेवढं आपलं सद्गुरूंची सेवा करण्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सर्वांच्या चरणी वंदन. जे वाणीतून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले असतील तर वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम